मुंबईतील एका मोठ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा ICU विभाग. रात्रीचे 3:15 वाजले होते. बाहेर पावसाचा जोरदार सडा आणि आत समीर देशमुख पूर्णपणे कोसळलेला. समीरची 6 वर्षांची मुलगी अन्वी व्हेंटिलेटरवर होती. डॉक्टरांनी काही वेळापूर्वीच स्पष्ट शब्दांत सांगितले होते, मिस्टर देशमुख, इन्फेक्शन ब्रेनपर्यंत पोहोचलंय. रिस्पॉन्स मिळत नाहीये. आम्ही आमचे सर्व प्रयत्न केलेत, पण आता फक्त चमत्कारच तिला वाचू शकतो. कृपया कुटुंबियांना बोलवा. एका बापासाठी हा मृत्यूचा निकालच होता. समीरच्या हातातून फाईल खाली पडली. तो भिंतीला टेकून उभा राहिला. भिंतीवर लावलेल्या श्री स्वामी समर्थ यांच्या छोट्याशा फोटोसमोर तो तुटून पडला. स्वामी, मी तुमच्यावर कधी शंका घेतली नाही. दरवर्षी अक्कलकोटला येतो. मग आज माझ्या लेकराचं प्राण घेणार आहात का? त्याचा आवाज रडण्यात विरघळला. तो थकून हॉस्पिटलच्या जिन्यावर जाऊन बसला. डोळे लाल झाले होते. मनातला विश्वास ढासळत होता. तेवढ्यात अंधाऱ्या कोपऱ्यातून मंद आवाज आला. अरे बाळा, एवढं का खचतोस? ती पोर तुझी एकटीची आहे असं वाटतं का तुला? समीर दचकला. समोर एक वृद्ध मनुष्य बसला होता. अंगावर फाटकी शाल, लांब शुभ्र दाढी आणि डोळे विलक्षण तेजस्वी. समीर चिडून म्हणाला, बाबा प्लीज, मला काही द्यायचं नाही. माझी मुलगी आत मरतीये. तो वृद्ध शांतपणे हसला. डॉक्टर देव आहेत का? त्यांनी आशा सोडली म्हणून तू का सोडतोस? जा, ही राख तिच्या कपाळावर लाव आणि कानात सांग, तो आलाय. समीर काही क्षण स्तब्ध राहिला. त्या वृद्धाने आपल्या खिशातून छोटी पुडी काढून त्याच्या हातावर ठेवली. राख हाताला लागताच त्याच्या शरीरातून विजेसारखी लहर गेली. तो एक शब्दही न बोलता ICUकडे धावत सुटला. आत परिस्थिती गंभीर होती. मॉनिटरवर हृदयाचे ठोके मंदावत होते. नर्स ओरडली, BP ड्रॉपिंग. डॉक्टर घाईत म्हणाले, शी इज क्रॅशिंग. मशीनचा आवाज एकसारखा झाला. टी. समीरने काहीही विचार केला नाही. तो आत घुसला. सगळ्यांना बाजूला सारत अन्वीच्या जवळ गेला. त्याने थरथरत्या हातांनी राखेची चिमूट तिच्या कपाळावर लावली आणि कानात ओरडला, अन्वी, उठ ग, तो आलाय. स्वामी आलेत. क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं आणि अचानक मॉनिटरवर एक जोरात बीप. सगळ्यांचे डोळे स्क्रीनकडे. हृदयाचे ठोके परत आले होते. 65, 72, 84. डॉक्टर स्तब्ध. जी मुलगी 48 तासांपासून कोमात होती, तिने अचानक खोल श्वास घेतला. हळूच डोळे उघडले. बाबा, ती कुजबुजली. डॉक्टरांच्या तोंडून शब्द फुटले, दिस इज मेडिकली इम्पॉसिबल. समीर आनंदाने वेडा झाला. तो धावत जिन्याकडे गेला. त्या वृद्धांच्या पाया पडायचं होतं त्याला, पण जिना पूर्ण रिकामा होता. दरवाजा आतून लॉक. सिक्युरिटी गार्ड झोपलेला. समीरने त्याला उठवून विचारलं, इथे एक बाबा बसले होते, कुठे गेले? गार्डने आश्चर्याने उत्तर दिलं, साहेब, 3 तासांपासून हा गेट बंद आहे. कोणी आलंच नाही. समीरच्या हातात अजूनही ती राख होती आणि त्या राखेतून मंद सुगंध येत होता, चंदनाचा आणि जणू अक्कलकोटच्या पवित्र भूमीचा. त्याला आठवलं, त्या वृद्धांचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते, आजानुबाहू, आणि त्यांचे शब्द, ती पोर तुझी एकटीची आहे का? समीर तिथेच गुडघ्यावर कोसळला. ज्याला तो साधा भिकारी समजत होता, ते स्वतः अक्कलकोट निवासी होते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त वाक्य नाही, ती शपथ आहे. विज्ञान जिथे थांबतं, तिथून लीला सुरू होते. परिस्थिती कितीही अंधारली तरी तो हात कधीच सुटत नाही. श्री स्वामी समर्थ.